खरं तर धर्मेंद्र यांच्याविषयीच्या आपल्या भावना जागृत करणाऱ्या, आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केलेली आहे। आपण अनेकांच्या पोस्ट पाहू शकतोय, अनेकांनी आपापल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे आणि आपली अभिव्यक्ती त्यातून ते मांडतायत। धर्मेंद्र यांच्याविषयीचं असलेलं प्रेम आणि आदर हा सगळा त्या पोस्टमधून ते सांगतायत। आपण पुन्हा तुमच्याकडे येतोय दिलीपजी। नक्कीच काही कारणामुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही आहोत। आपण पुन्हा येतोय बातम्यांकडे। आपण पाहतोय अनेक कलाकारांनी आता आपल्या मनात त्यांच्याविषयीचं प्रेम मोठमोठ्या पोस्ट लिहून पत्राच्या स्वरूपात त्यांच्याविषयीचे संदेश त्यांनी आता त्यांचा फोटो पोस्ट करून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करायला सुरुवात केलेली आहे। ही आपण जी पोस्ट बघतोय धर्मेंद्र यांचा हा फार तरुण वयातला फोटो आहे आणि त्यांच्या त्या काळातल्या चित्रपटाबद्दलचं त्यांच्या अभिनयामधलं वेगळेपण अनेकांनी आता आपल्या पोस्टमधून सांगायला सुरुवात केलेली आहे। आपल्यासोबत अभिनेत्री क्षितिज जोग जोडल्या गेलेल्या आहेत। तर क्षितिजी आपण पाहू शकतो अत्यंत दुःखदायक बातमी आपल्या समोर आहे। याविषयी तुमची प्रतिक्रिया मी जाणून घेते। तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटायचं, तुमच्या भावना काय आहेत? नाही, मला तर खूप जास्त वाईट वाटलंय ही बातमी कळल्यानंतर। कारण माझं नशीब चांगलं होतं, मला त्यांच्यावर काम करता आलं। अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व, अत्यंत साधं व्यक्तिमत्व, सगळ्यांना सांभाळून घ्यायचे शूटला, आम्हाला खूप सांभाळून घेतलंय। आणि खूप वाईट गोष्ट आहे म्हणजे माझ्या आईचा म्हणजे आई ज्यांच्याकडे बघायची आणि म्हणायची वाव काय हिरो, आणि आम्हीही ते करत राहिलो आणि पुढच्या पिढीलाही ते आवडायचे अजूनही। मी लकी आहे की मला त्यांच्यावर काम करता आलं आणि खूप वाईट वाटलं मला हे कळल्यावर। खरंच नाही काय, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो। ही वॉज अ व्हेरी 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 स्वीट पर्सन। नक्कीच तुम्ही त्याच्यासोबत काम केलं आहे चित्रपटासाठी। काम करतानाचे तुमचे अनुभव काय आहेत, तेव्हाच्या आठवणी काय आहेत? खूप गोड आठवणी आहेत। ते छान कविता करायचे आणि कविता सांगायचे आम्हाला, किंवा कधी कुठे वाचलेली असेल तर ती कविता नक्की आठवण असायची त्यांना आणि ते म्हणून दाखवायचे। त्यांना सेटवर ते कधी मला आठवत नाही व्हॅनिटीत गेले होते, आले सेटवर की गप्पा मारत बसायचे शॉर्ट्सच्या मध्ये आम्हा सगळ्यांची। म्हणजे आम्ही इतके लहान त्यांच्यापेक्षा असून सुद्धा ते सगळ्यांबरोबर बसून गप्पा मारायचे, जुने किस्से सांगायचे, काय काय गमती सांगायचे शूटच्या वेळेचा। फार मजा आली आहे त्यांच्या बरोबर काम करायला मला, खूप खूप जास्त। म्हणजे इट विल रिमेन विथ मी फॉर एव्हर। बरं, अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या इतर आवडीनिवडींविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं? तेच आपल्या सगळ्यांना वाटतं, तेच मलाही वाटतं। इतका मोठा नट, इतका चांगला नट आणि इतके काय म्हणतात त्याला, ते इतके मनाने इतके चांगले होते। मला गंमत वाटायची की इतके मोठे स्टार आहेत ते तरी सुद्धा सगळ्यांच्यात असायचे। मला असं खूप वाटतं की त्यांना कदाचित कवितांचा खूप शौक असेल, कारण ते खूप शेर ऐकवायचे सेटवर। आम्ही मधल्या वेळेत बसलेलो असायचो तेव्हा लाइटिंग होत असताना गप्पा मारायचे। ते कधी असे नुसतेच जाऊन व्हॅनिटीत बसले नाहीत, त्यांच्या बरोबर त्यांना गप्पा मारायला फार आवडायचं। तुमचे एकत्र बोला नाही, आमच्या सगळ्यांबरोबर ते गप्पा मारत बसायचे, त्यामुळे आम्हाला रिलॅक्स करण्यात त्यांचाही खूप मोठा हात होता त्या सेटवर रॉकस्टार। हॅलो, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय माझा? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।